ओम श्री सिद्धभैरवाय नमः. श्रावण वद्य अमावस्याला दर्भग्रहणी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी दर्भ उपटून आणायचे. हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे. त्या दिवशी आणलेला दर्भ निसत्व होत नाही, म्हणून या दिवशी उपयोगात आणले असता ह्या दिवशी उपयोगात आणू शकतो. जे आपण दर्भ आणतो, दावा, होम हवनादी जे का असतात, त्याच्याकरता ह्या दिवशी दर्भ उपटून आणतात आणि तो दर्भ 12 महिने उपयोगात येतो. आणू शकता. दर्भ म्हणजे मोळावानी गवत असतं. पिठोरी व्रत करायचे. हे व्रत खानदेश, मध्य प्रदेश, पोळा या नावाने आहे. या व्रताचा संकल्प खालीलप्रमाणे आहे. मम इदम जन्मानी जन्मांतरे सौभाग्यपुत्र लाहोम पिठोरी व्रतम करिष्ये. ह्या जन्मात अथवा ह्या जन्मानंतर सौभाग्य पुत्र व पौत्र याचे फल प्राप्त होईल, यासाठी मी पिठोरी व्रत करते. मला संतती व्हावी, मी निपुत्रक राहू नये, म्हणून हे व्रत केलं जातं. स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्रपौत्री बनवणारी ही अमावस्या मातृदिनी म्हटली जाते. एक स्त्रीचा एक पुत्र मृत जन्माला होता, म्हणून वनात तिने योगिनीला प्रसन्न करून घेऊन स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली. तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला. भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत सार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की केवळ पुत्र जन्माला यावा एवढे नाही, तर तो जिवंत देखील राहिला पाहिजे. जिवंत पुत्रामुळे आईचे मस्तक जगात गौरवाने ताट राहते. आपल्या या समितीला स्त्रीला सांगण्यात येते. श्री निरुत्सोयी, निरानंद, निरुत्साही, परमानंद, सौम्य, यो कैसो पुत्रपौत्रम, म्हणजे पुत्र निरुत्साही, निरानंद, निर्वत्सही तसेच शत्रूला त्याचे जन्माचे आनंद होते, अशा पुत्राला तू कधी जन्म देऊ नकोस. 100 मूर्ख मुलापेक्षा एक गुणवान मुलगा जन्माला आलेला चांगला असतो. जन्माला आला आणि त्याच्यात काही हिंमतच नाही, करू का नको, होतो का नाही, असा निबळट मुलगा नसला तरी बरा. एक चंद्रकार अंधकार दूर करायचा समर्थ आहे, अनंत ताराचा समुदाय नाही. एक चंद्र असतो, तो आकाशात सर्याला उजेड देतो, आणि म्हणून चंद्रासारखा तेजस्वी मुलगा जन्माला यावा. रात्र प्रकाशित होते. आई ही केवळ बालकाची नाही, तर साऱ्या संस्काराची देखील आईजन्य आहे. संस्कृतीने मातेला फार मोठा गौरव केला आहे. मातृदेवो भव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिले आहे. ह्या हाताने हालतात, ज्याच्या हातात दोरी ती जगाला उद्धारी. म्हणून जिजाबाईचा पुत्र शिवाजी महाराज, कौशल्याचा राम, अंजनीचा हनुमान, हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही, आणि पार्वतीचा गणपती मातृमहिमान गुणगान करते. ही माता ही प्रेमाची आतुरता आहे. स्वतः ओल्या जागे झोपून मुलाला कोरड्या जागे झोपवते. आईच्या वात्सल्याची जगात उपमा मिळते कठीण आहे. आई म्हणजे सतत वाहणारा प्रेमाचा झरा. प्रमाणात पुरुषापेक्षा जीवन बदलण्याची मताने अमूल्य सहयोग दिला आहे. भारतीय संस्कृतीत अनेक वीर मातांनी विभूती दिली आहे, ज्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले. शकुंतलेचा मुलगा कोण होता? भरत. आणि तो भरत काय करायचा? सिंहाचे दात मोजायचा, असा तो शूर होता. म्हणून त्या भरताच्या नावावरून आपल्या भारताला नाव भरत पडले. सिंहाचे तोंड फाडून दात मोजण्याची हिंमत, सर्व दमन म्हणजे भरत, त्याला जन्म देणारी ज्यांनी शकुंतला आजच्या दिवशी कशी विसरता येईल. भगवान रामाला जन्म देण्याचे सौभाग्य जिला लाभले. एवढे नाही, तर जिने रामाला जीवनाकडे पाहण्याच्या दिली, शुभदर्शना कौशल्यकडून आली, जीवदर्शन प्राप्त करण्याचे आहे, अशी स्वतःचा योग्य शिकवण देऊन सुयोग्य वयात तिला मित्र बनून उभी राहणारी लक्ष्मण, सुमित्रा वंदनीय आहे. अंजनीला जन्म देणारी, हनुमंताला जन्म देणारी अंजनी आहे. शिवाजीला जन्म देणारी जिजाबाई आहे. स्मरण केले पाहिजे.
लवकुशाला जन्म देणारी सीता, देणाऱ्या सीतेचे स्मरण केले पाहिजे. बालकाला संदेश दिला पाहिजे. भारत काळात कुंतीने मातृपदाचा गौरव उज्ज्वल केला आहे. कुंतीचे 5 पांडव आहे. अडचणीला तोंड देऊन तिने स्वतःच्या पुत्राला मोठे केले. तिच्या तपश्चर्येमुळे तिच्या पुत्राचे जीवन उत्पन्न घडले. तिचे पुत्र संकटात, तुफानांना कधी घाबरले नाही किंवा विघ्नाला विघ्नात थांबले नाही. वावळटीने त्यांना कधी झुकवले नाही. पुत्र अर्जुन तर तिचा पृथा नावाने म्हटला जातो. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, त्याच्यात वीररस भरणारी त्याची आई सुभद्रा देखील नमस्कार करता येईल. अर्जुनाच्या अनुपस्थितीत संस्कृती रक्षणाच्या अटीतटीच्या काळात विचार न करता ज्याने जीवनाचे बलिदान करण्याचा निश्चय केला, अशा अभिमन्यूचा आदर्श प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला दाखवून दिला पाहिजे. स्वतःच्या मातेनंतर राजपत्नी, गुरुपत्नी, भातृपत्नी तसेच पत्नी माता, सासू याच्याकडे मातृदृष्टीने पाहण्याचा आदेश आहे. राष्ट्रमाता किंवा संस्कृती मातेला आजच्या दिवशी आठवून त्यांच्या चरणावर शक्ती हवन करणारी दृढ संकल्प केला पाहिजे. सर्व मातेमध्ये देवत्व पाहता पाहता शेवटी देव म्हणजे भगवान आई जगदंबा पटायला लागले. भक्तीची पराकाष्ठा आहे. विठाई माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली किंवा सुधा तृषाची जननी स्मरती शंकराचार्यांनी वचन या श्रुतीने अवस्थेत प्रणित आणून दिले आहे. आईमध्ये भगवान पायाची संस्कृती दृष्टीने सुरू करून भगवंताची आई निरखण्याची आत्मदृष्टी देणारी हा मातृदिनी उत्सव आपण खऱ्या समजून पुन्हा जिवंत केला पाहिजे. म्हणजे ह्या दिवशी हा जो बैल असतो, हा काय असतो, शेतीत काम करतो आणि ते पिकलेलं धान्य सगळे लोक खातात. म्हणून शेती ही आई आहे आणि कष्ट करणारा हा कोण, बैल आहे. तो कष्ट करतो म्हणून आपण खातो. म्हणून आज